लेक्चर नंबर 2 इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ठीक आहे. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण 11चं बेसिक बघितलं होतं आणि 12च्या टॉपिकला सुरुवात केली होती. 12चा टॉपिक कुठून स्टार्ट होतो आपला स्टेट बोर्डचा, तर ॲप्लिकेशन्स ऑफ गॉस लॉ. गॉस लॉचे जर का आपण ॲप्लिकेशन बघितले तर आपल्या सिलेबसमध्ये 3 आहेत. फर्स्ट फॉर स्फिअर, मेटल स्फिअर. सेकंड वन इज इन्फायनाइट लॉंग चार्ज्ड वायर अँड थर्ड वन इज इन्फायनाइट लॉंग प्लेन शीट. इन्फायनाइट लॉंग प्लेन शीट या तिघांसाठी ॲप्लिकेशन आहेत आणि ते ॲप्लिकेशन कुणाचे आहेत? गॉस लॉचे. लास्ट लेक्चरला आपण फर्स्ट ॲप्लिकेशन कंप्लीट केलं आहे. कोणतं ॲप्लिकेशन होतं? एक मेटल स्फिअर आहे, त्याच्यावरती काय स्टोअर केला आहे? चार्ज. त्याच्यापासून आर डिस्टन्सवरती आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काय मिळेल? ठीक आहे. आणि त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे जो आपण लास्ट लेक्चरला पाहिला आहे. ठीक आहे. लास्ट लेक्चरला हे डिटेलमध्ये डिस्कस केलं आहे. इम्पॉर्टंट आहे, वेळ मिळाल्यानंतर बघा किंवा बघून जर का सेकंड लेक्चरला आला असेल तर खूप छान. चला, आपल्याकडे नेक्स्ट जो पॉइंट आहे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अन इन्फायनाइट लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर. इन्फायनाइट लॉंग स्ट्रेट चार्ज वायर. बघा, आपल्याकडे एक वायर दिली आहे. मी काल लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं 3 टाईपच्या बॉडी असतात. एक लिनियर आहे, दुसरी सरफेस किंवा एरियल बॉडी, थर्ड वन इज अ व्हॉल्युमेट्रिक बॉडी. ठीक आहे. सो लिनियर बॉडी आपण कुणाला म्हणतो? ॲज कम्पेअर्ड विथ रेडियस. जर ॲज कम्पेअर्ड विथ लेंथ जर का रेडियस निग्लिजिबल असेल तर त्याला आपण म्हणतो लिनियर बॉडी. ॲज कम्पेअर्ड विथ लेंथ जर का रेडियस निग्लिजिबल असेल तर त्याला कोणती बॉडी म्हणतो आपण? लिनियर बॉडी. बघा, आपण कोणत्या कन्सेप्टला चाललोय? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अन इन्फायनाइट लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर. ठीक आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू इन्फायनाइट लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर. आपल्याकडे एक वायर दिली आहे. आता एकदम व्यवस्थित जर का बघितलं की ती जरी थिन वायर असेल तर ती वायर कशी राहते रे? सिलेंड्रिकल वायर असते. ठीक आहे. वायर कशी राहते? सिलेंड्रिकल. किती जरी आपण छोटी वायर घेतलो तर जर का वायरचा क्रॉस सेक्शनल एरिया सर्क्युलर आहे तर वायरचा शेप कसा असेल? आपला सिलेंड्रिकल वायरचा शेप असेल. तो जर का आपण इथं वायर ड्रॉ करायचा ट्राय केला, जस्ट मिनिट, हां, जर का आपण वायर ड्रॉ करायचा ट्राय केला तर वायर आपल्याला या टाईपमध्ये दिसेल, एकदम छोटीशी, थिन. आता याच्यापेक्षा थिन दाखवली तर प्रॉब्लेम असा होईल की आपल्याला समजायला प्रॉब्लेम येईल, बाकी काही नाही आहे. ठीक आहे. अशी एक थिन वायर आहे अँड वायरची जी रेडियस आहे ती रेडियस घेतली आपण कॅपिटल आर. तो कॅपिटल आर रेडियस ऑफ अ वायर. ठीक आहे. अँड या वायरवरती काय स्टोअर केलाय? चार्ज स्टोअर केलाय. जसं की लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं, स्फिअरवरती चार्ज स्टोअर केला होता आणि या वायरवरती जो चार्ज स्टोअर केलाय तो पॉझिटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे. या वायरवरती चार्ज जो स्टोअर केलाय तो पॉझिटिव्ह चार्ज आहे. इन्फायनाइट लॉंग वायर आहे. किती वायर आहे? इन्फायनाइट लॉंग वायर. अशा केससाठी जिथं आपल्याला लेंथ स्पेसिफाय केलेली नाही तिथं आपण चार्ज डायरेक्टली नाही सांगू शकत. जोपर्यंत माझी लेंथ कन्स्ट्रेंड होत नाही तोपर्यंत, जोपर्यंत लेंथ अशी फिक्स होत नाही तोपर्यंत आपण डायरेक्टली चार्ज सांगू शकत नाही. सो थांबा थोड्या वेळ, त्यासाठी काही टर्म आल्या ज्या आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केल्या होत्या. लिनियर चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज डेन्सिटी, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटी जी मला इथं लागणार आहे गरजेची आहे. लिनियर चार्ज डेन्सिटीचा मिनिंग काय पहिला आपण तो समजून घेऊन परत इकडे जाऊ. लॅम्बडा यालाच म्हणतो आपण लिनियर चार्ज डेन्सिटी. चार्ज डेन्सिटी म्हणजेच काय मिळाला? लॅम्बडा इज इक्वल टू क्यू बाय एल. कोणताही छोटा सेक्शन घ्या, त्या छोट्या सेक्शनवरती चार्ज किती स्टोअर झाला? एक्झाम्पल हा एवढाच सेक्शन घेतला, याची लेंथ कन्सिडर केली एल, याच्यावरती चार्ज स्टोअर झालाय क्यू. लॅम्बडा इज इक्वल टू काय झाला? क्यू बाय एल. आणि ही प्रॉपर्टी फक्त एवढ्याच लेंथची आली का टोटल वायरची आली? प्रॉपर्टी वायरची. ठीक आहे. प्रॉपर्टी कोणाची? वायरची. जसं की वॉटरची डेन्सिटी 1000 kg/m³. किती वॉटरची डेन्सिटी? तुम्हाला पाहिजे तेवढं वॉटर घ्या. एक ग्लास भरून घ्या, एक तांबे भरून घ्या, एक बकेट भरून घ्या, तुम्ही पाहिजे तेवढं वॉटर घ्या. कारण का ह्या ज्या प्रॉपर्टीज असतात या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी.
तो ते क्वांटिटीवरती डिपेंड नाही आहे, क्वालिटीवरती डिपेंड आहे. ठीक आहे, म्हणून आपला हा जो लॅम्बडा आहे तो चार्ज पर युनिट लेंथ, चार्ज पर युनिट लेंथ म्हणजेच काय मिळाला, जर का मला चार्जच फाइंड आउट करायचं आहे फक्त, सर क्यू इज इक्वल टू लॅम्बडा इंटू एल. म्हणजे मला जेवढ्या लेंथ वरती चार्ज फाइंड आउट करायचंय तेवढीच लेंथ घ्या, त्याच्यावरती मिळणारा चार्ज कसा फाइंड आउट करणार आपण, लॅम्बडा इंटू एल. क्लिअर आहे. आपल्याला क्वेश्चन असा विचारलाय, स्मॉल आर डिस्टन्स वरती, याच्यापासून स्मॉल आर डिस्टन्स वरती एक पॉइंट पी दिलाय आणि ह्या पॉइंट पी ला किती डिस्टन्स वरती दिलाय, आर डिस्टन्स वरती. पॉइंट कोणता दिलाय, पॉइंट पी दिलाय आणि या पॉइंट पी या पॉइंट पी ला इलेक्ट्रिक फील्ड काय असेल. एकदम नॉर्मल क्वेश्चन आहे. या पॉइंट पी ला इलेक्ट्रिक फील्ड काय असेल. आता थोडंसं नॉर्मल विचार करा, एकदम नॉर्मल. जर काही वायर आहे, वायर पासून आर डिस्टन्स वरती पॉइंट पी आहे, आर डिस्टन्स मी इकडे येऊ शकतो, आर डिस्टन्स मी या साईडला जाऊ 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 शकतो. मग सगळेच जर का आर डिस्टन्स वरचे पॉइंट जॉईन केले तर काय मिळेल, रिंग. काय मिळेल आपल्याला, रिंग मिळेल. आणि जर का मी काही लेंथ साठी विचार करत असेल, फॉर एक्झाम्पल लेंथ एल साठी विचार करत असेल, कारण ही तर इन्फायनाइट लॉंग वायर आहे, मी किती लेंथ साठी विचार करतोय, काहीतरी लेंथ एल साठी विचार करतोय. मग जर का मी एल लेंथ साठी विचार केला, म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडे हा जो पेन आहे तेवढीच आपल्या वायरची लेंथ कन्सिडर करा. तो जर का त्याच्यासाठी विचार केला तर ह्या पॉइंटसाठी एक वेगळी रिंग मिळेल, या साईड पॉइंटसाठी एक वेगळी रिंग मिळेल, या पॉइंटसाठी वेगळी रिंग मिळेल. कारण रिंग म्हणजेच काय, एका छोट्या चार्जमुळं इथं मिळणार इलेक्ट्रिक फील्ड, इथं मिळणार इलेक्ट्रिक फील्ड, या पॉइंटला या पॉइंटला या पॉइंटला सगळे सेम असतील म्हणून मी सगळ्यांना जॉईन करतोय. मग जर का ह्या सगळ्या रिंग जर का एकावर एक एकावर एक एकावर एक ठेवल्या तर तुम्हाला तो शेप कसा मिळेल, सिलेंड्रिकल मिळेल. तुम्हाला जो मिळणारा शेप आहे तो सिलेंड्रिकल मिळेल. म्हणजे जर का मी काही लेंथ कन्सिडर केली, आणि ती लेंथ किती कन्सिडर करतो, एल लेंथ कन्सिडर केली, तर मला काय मिळतंय बघा, जो आपला गॉसियन सरफेस आहे, आपण काल जो बघितला होता तो गॉसियन सरफेस मिळेल आपल्याला या टाइपमध्ये. आपण किती डिस्टन्स वरती विचार करतोय, डिस्टन्स स्मॉल आर. स्मॉल आर डिस्टन्स वरती काय मिळाला आपल्याला, असा एक सिलेंड्रिकल गॉसियन सरफेस मिळाला. समजतंय का, व्यवस्थित लक्ष द्या. हा जो सरफेस आहे हा कोणता सरफेस झाला, गॉसियन सरफेस, ज्याची रेडियस आपण लास्ट लेक्चरला आपण किती घेतली होती, स्मॉल आर. अँड हा जो सरफेस आहे, कालचा जो सरफेस आला होता तो कसा होता, तर तो स्फेरिकल होता लास्ट लेक्चरचा. आज जो सरफेस आलाय तो कोणता आपला, सिलेंड्रिकल. कारण लास्ट लेक्चरला कोण होता, स्फिअर. या लेक्चरला कोण आहे, आपली सिलेंड्रिकल वायर आहे. ठीक आहे. मग जर का आपण इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेसचा विचार केला, हा चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस कशा असतात, ऑलवेज पॉझिटिव्ह चार्ज पासून रॅडियली आउटवर्ड. सो जर का ते रॅडियली आउटवर्ड चालल्या तर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस या डायरेक्शन मध्ये चालली आपली. आणि ही डायरेक्शन काय मिळाली आपल्याला, किंवा इलेक्ट्रिक फील्ड किती मिळालं, ई बार. डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्सची डेफिनेशन काय सांगते, स्मॉल सरफेस एरिया घ्या. स्मॉल सरफेस एरिया काय मिळाला आपल्याला, ds. ठीक आहे. एरिया वेक्टर कसा असतो, परपेंडिक्युलर टू दी सरफेस. सो एरिया वेक्टर परपेंडिक्युलर टू दी सरफेस किती मिळाला, ds बार. इलेक्ट्रिक फील्ड अँड एरिया वेक्टर दोघं कसे चाललेत, अलॉंग सेम लाईन. तो अँगल थीटा किती मिळाला आपल्याला, 0. ठीक आहे. अँड कॉस 0 किती झाला, 1. कॉस 0 किती झाला, 1. बघा काही काही गोष्टी मेन्शन करायच्या राहिल्या त्या मेन्शन करतो. आर काय मिळाला आपल्याला, रेडियस ऑफ वायर. त्यानंतर कोणती वायर आहे, कंडक्टिंग वायर म्हणा, रेडियस ऑफ कंडक्टिंग वायर, कंडक्टिंग वायर. त्यानंतर स्मॉल आर, रेडियस ऑफ गॉसियन सरफेस, रेडियस ऑफ गॉसियन सरफेस. ठीक आहे. त्यानंतर अजून ds स्मॉल सरफेस एरिया आहे, थीटा एंगल बिटवीन ds बार अँड ई बार. एंगल बिटवीन ds बार अँड ई बार. तो अँगल सध्या किती येतोय, 0. कॉस 0 इज इक्वल टू 1.
कॉस 0 इज इक्वल टू 1. हे एवढ्याच गोष्टी आहेत. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? इलेक्ट्रिक फील्ड किती डिस्टन्सवरती फाइंड आउट करायचं आहे? स्मॉल आर. सगळे स्मॉल आर वरचे पॉईंट जॉईन केले तर मला शेप कोणता मिळाला? सिलेंड्रिकल शेप. सो अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स, according to definition of electric flux, according to definition of electric flux, जर का आपण इलेक्ट्रिक फ्लक्सची डेफिनेशन घेतली तर काय मिळते रे? फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ई बार डॉट डी एस बार. ठीक आहे. बघा ह्या दोघांमध्ये कोणता प्रोडक्ट आहे? डॉट. डॉट आला की कोण येतो? कॉस. सो फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ई इंटू डी एस इंटू कॉस थीटा. बट कॉस थीटाची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याकडे आली. कॉस 0 किती घेतलाय? 1. ई कॉन्स्टंट आहे, बाहेर काढा. सो फ्लक्स फाय इज इक्वल टू ई इंटिग्रेशन कोण मिळाला? डी एस. टोटल सरफेस एरिया कुणाचा? सिलेंडरचा. टोटल सरफेस एरिया सिलेंडरचा. सिलेंड्रिकल शेप आहे, त्याचा टोटल सरफेस एरिया सर्कमफरन्स इंटू लेंथ. ठीक आहे. हा जो सर्कमफरन्स येणार आहे, सर्कमफरन्स इंटू लेंथ. तो टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, टोटल सरफेस एरिया कुणाचा? सिलेंडरचा. किती मिळाला? इंटिग्रेशन डी एस इज इक्वल टू 2 पाय आर एल. इंटिग्रेशन टोटल सरफेस एरिया किती मिळाला? 2 पाय आर एल सर्कमफरन्स. ठीक आहे. व्हॅल्यू वरती टाका. सो इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू ई इंटू 2 पाय आर एल. इक्वेशन नंबर याला 1 द्या. इक्वेशन नंबर हा मिळाला आपल्याला 2. ठीक आहे. कुणानुसार गेलो आपण? अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स. आता आपण पुढे जाऊयात. कुठं जाणार? अकॉर्डिंग टू गॉस लॉ. अकॉर्डिंग टू गॉस लॉ. गॉस लॉ नुसार जर का आपण पुढे गेलो तर इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर क्लोज्ड सरफेस. ठीक आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर क्लोज सरफेस. हा सरफेस कसा आहे? क्लोज. तो काय सांगतो आपण? इज इक्वल टू टोटल चार्ज अपॉन एप्सिलॉन नॉट. इक्वेशन नंबर 3. कंपेअर इक्वेशन 2 and 3. टोटल चार्ज एनक्लोज्ड बाय द सरफेस असंच लिहिलं होतं ना? टोटल चार्ज एनक्लोज्ड बाय द सरफेस डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट. कंपेअर इक्वेशन 1 and 2. सॉरी, कंपेअर इक्वेशन 2 and 3. जर का दोघांना कंपेअर केलं तर ई इंटू 2 पाय आर एल इज इक्वल टू क्यू बाय एप्सिलॉन नॉट. ठीक आहे. कुणी कॅन्सल होण्यासारखं आहे का? नाही आहे. सो ई इज इक्वल टू 1/2 पाय एप्सिलॉन नॉट इंटू 2 पाय एप्सिलॉन नॉट आला क्यू बाय आर एल. क्यू बाय आर एल. सो इथपर्यंत आलो आपण. फ्रॉम इक्वेशन 1 क्यू ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, लॅमडा इंटू एल. फ्रॉम इक्वेशन 1 बघा याला पुढे घ्या. पुढे घेतल्यानंतर काय मिळेल? 1/2 पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर एल. ई इज इक्वल टू 1/2 पाय एप्सिलॉन नॉट इंटू क्यू बाय आर एल. एकदा चेक करा करेक्ट आहे का? 1/2 पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर एल. त्यानंतर बट फ्रॉम इक्वेशन 1 लॅमडा इज इक्वल टू क्यू बाय एल असं लिहू शकता, किंवा इक्वेशन 1 हे आपलं असं आलेलं आहे क्यू इज इक्वल टू लॅमडा इंटू एल. चेक करा. क्यू इज इक्वल टू लॅमडा इंटू एल. व्हॅल्यू पुट करा वरती. देअरफॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल टू 1/2 पाय एप्सिलॉन नॉट इंटू लॅमडा एल डिवायडेड बाय आर एल. एल एल कॅन्सल. तो काय आला? ई इज इक्वल टू 1/2 पाय एप्सिलॉन नॉट इंटू लॅमडा बाय आर. एकतर असं लिहू शकता, किंवा जर का तुम्हाला न्यूमेरिकल इझी करायचं असेल, तर 2 न डिवाइड पण करा आणि मल्टिप्लाय पण करा. ई इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू 2 लॅमडा बाय आर. कारण 1/4 पाय एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू मला माहिती आहे, आणि ती व्हॅल्यू कोणती आहे बघा? तर 1/4 पाय एप्सिलॉन नॉट ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे, 9 × 10⁹. ठीक आहे. युनिट आठवत असेल तर चेक करा. न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलोम स्क्वेअर. ठीक आहे. सो ही व्हॅल्यू स्टँडर्ड माहिती असल्यामुळं भरपूर वेळा तुम्हाला अशा पद्धतीनं फॉर्म्युला पाहायला मिळतो. काही वेळेस आपलं चुकीच्या पद्धतीनं डोकं चालतं की सर इथं 2 ला 2 कॅन्सल होऊन खाली येईल, त्याच्यावरूनच आपण हे आणलंय ना. फक्त काय आहे की माझे न्यूमेरिकल कसे इझी होतील. ऍप्लिकेशन नंबर 2 गॉस लॉचं क्लिअर आहे सगळ्यांना? कुणासाठी बघितलं आपण? इन्फायनाइट लॉंग चार्ज्ड वायर.
त्यानंतर जे नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे ते इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज इनफायनाइट प्लेन शीट. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज इनफायनाइट प्लेन शीट. इनफायनाइट प्लेन शीट बघा एकदम नॉर्मल क्वेश्चन आहे. हे प्रॅक्टिकली खरंच पॉसिबल आहे का? इनफायनाइट प्लेन शीट, इनफायनाइट वायर, हे ॲक्च्युअलमध्ये पॉसिबल आहे का? इनफायनाइटचा मिनिंग काय? इनफायनाइटचा मिनिंग काय? फॉर एक्झाम्पल इथे एक चार्ज ठेवलाय, त्यानं स्वतःच एक फील्ड तयार केलंय आणि ह्या फील्ड पासून एवढ्या डिस्टन्सवरती दुसरा एक चार्ज आहे, पण डिस्टन्स थोडंसं लांब असल्यामुळं काय होतंय, तर याचा इम्पॅक्ट याच्यावरती कसा आहे? निग्लिजिबल. बघा इथे एक चार्ज आहे, इथं म्हणण्यापेक्षा इथे एक चार्ज आहे प्लस क्यू आणि इथे एक चार्ज आहे क्यू नॉट. ठीक आहे, याच्या फील्डमध्ये हा आहे का? यस. पण डिस्टन्स जरा थोडंसं लांब असल्यामुळं, जास्त असल्यामुळं ना हा याला अट्रॅक्ट करतोय ना हा याला रिपेल करतोय. म्हणजे याचा इफेक्ट याच्यावरती कसा आहे? निग्लिजिबल. या डिस्टन्सला पण आपण असं म्हणू शकतो इनफायनाइट लॉंग डिस्टन्स. सो इनफायनाइटचा मिनिंग असं नाहीये की ज्याला मोजता येत नाहीये एवढ्या लांब जायला पाहिजे, बिलकुल नाहीये. कारण का तर जिथं याचा इफेक्ट याच्यावरती निग्लिजिबल आहे तसा तो इनफायनाइट. पुढे जाऊयात. पुढे गेल्यानंतर आपल्याला हा जो क्वेश्चन दिला, आता आपल्या समोर जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन काय आहे की इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज इनफायनाइट प्लेन शीट. समजा हा जो बोर्ड तुम्हाला जेवढा स्क्रीनमध्ये दिसतोय हा एक प्लेन आहे आणि या प्लेनवरती काय ठेवलाय? चार्ज ठेवलाय, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केलाय. आणि आपल्याला ह्या सेंटरपासून जस्ट 1 सेंटीमीटर डिस्टन्सवरती, म्हणजे एवढंसं डिस्टन्स, 1 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आपल्याला विचारले की इलेक्ट्रिक फील्ड काय असेल. जर का मी फक्त 1 सेंटीमीटरचा विचार करतोय तर इथून पुढे कितीही लांब चार्ज असेल तर इथं काय फरक पडणार आहे? या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्डला फरक पडणारे पॉइंट सगळे जवळ आहेत ना. त्यामुळे जर का मी 5 फूट इकडे गेलो आणि 5 फूट इकडे गेलो, तिकडे किती जरी चार्ज असला तरी याच्यावरती फरक पडणार आहे का? नाही. म्हणजे माझ्यासाठी ही एवढी शीट पण कशी झाली आता सध्या? इनफायनाइट. कारण काय होतं की चुकीच्या पद्धतीने इनफायनाइटचा मिनिंग काय होऊन जातो की किती पाहिजे तेवढी मोठी, पाहिजे तेवढी लांब. नाही, गरज नाहीये. इनफायनाइट म्हणजेच काय? ह्या पॉइंटला समजा 5 फुटावरती एक चार्ज ठेवलाय आणि या पॉइंटला जे इलेक्ट्रिक फील्ड आहे, या इलेक्ट्रिक फील्डचा आणि त्या चार्जचा काहीही संबंध नसेल तर तो 5 फुटावरचा चार्ज पण माझ्यासाठी किंवा ह्या चार्जसाठी या पॉइंटसाठी काय झाला? इनफायनाइट डिस्टन्सवरती झाला. कोणत्या डिस्टन्सवरती झाला? इनफायनाइट डिस्टन्सवरती झाला. सो चला, इनफायनाइट प्लेन शीट सांगितले. आपल्याकडे एक छोटीशी शीट आहे, ठीक आहे. समजा 1 मिनिट, ही आपल्याकडे शीट आहे आणि ही प्लेन शीट आहे, थिन शीट आहे. थिन शीट आहे म्हणजे याची थिकनेस आपल्याला कन्सिडर करायची नाही. प्लेन सरफेस आहे आणि याच्यावरती युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्यूट केलाय. जर का आपण युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्यूट केला तर एवढी थिन आहे की चार्ज जो डिस्ट्रीब्यूट केलाय त्याचा इफेक्ट माझ्याकडच्या साईडला पण येईल आणि समोरच्या साईडला पण येईल, दोन्ही साईडला येईल. ठीक आहे. आता आपण सांगताना सांगितलं की इनफायनाइट प्लेन शीट सांगितले. त्यामुळं आपण काय करू, स्टडी करताना याचा छोटासा एरिया कन्सिडर करू. जसं वायरच्या केसमध्ये आपण काय केलं होतं, इनफायनाइट लॉंग वायर आहे पण स्टडी करताना किती वायरच्या लेंथचा स्टडी केला होता? लेंथ एलचा स्टडी केलाय. ठीक आहे. किती लेंथचा स्टडी केलाय? एल लेंथचा. कारण जरी ही वायर वरती किती असेल खाली कितीही असेल. इथंही माझ्याकडे शीट कशी आहे? इनफायनाइट लॉंग प्लेन शीट, म्हणून मी छोट्याशा एरियाचा स्टडी करतो. लिनियरच्या केसमध्ये लेंथचा स्टडी केला, एरियाच्या केसमध्ये छोट्याशा एरियाचा स्टडी करायचा.
मग हा छोटासा एरिया म्हणजेच हा एवढा छोटासा एरिया मिळाला, ठीक आहे. आणि मी जर का हा एरिया कन्सिडर केला, जस्ट मिनिट, तर ह्या एरियापासून मला मिळणारं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते या टाईपमध्ये मिळेल, ठीक आहे. सो इथं जो चार्ज आहे त्याच्यापासून इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस, जिथं चार्ज स्टोअर केलाय तिथून कशा बाहेर पडतात, पॉझिटिव्ह चार्ज पासून रॅडियली आउटवर्ड, म्हणजे इथल्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस अशा बाहेर पडतील. सिमिलरली पाठीमागच्या पण इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस या डायरेक्शन मध्ये बाहेर पडतील, दोन्ही साईडला बाहेर पडतील, ठीक आहे. म्हणजे जर का आपण स्टँडर्ड डायग्राम जर का बघायला गेलो तर आपल्याला या टाईपची डायग्राम मिळेल, ठीक आहे. आपल्याला डायग्राम या टाईपची पाहायला मिळेल. ठीक आहे. ही जशा आपण हा कागद घेतला होता त्या टाईपमध्ये आपण एरिया किती कन्सिडर करतोय, स्मॉल एरिया कन्सिडर करतोय. सो स्मॉल एरिया किती मिळाला, हा स्मॉल एरिया मिळाला आपल्याला ds. बघा हा स्मॉल एरिया, इथून जो एरिया आपण त्या पेजवरती घेतला होता तोच एरिया इकडे एक्सटेंड झालाय, तोच एरिया इकडे एक्सटेंड झालाय. काहीतरी डिस्टन्सवरती आपण पॉईंट P घेतला, सेम डिस्टन्सवरती दुसऱ्या साईडला पण आपण घेऊ शकतो, जसं की आपण त्या पेजसाठी बघितलं, ठीक आहे. सो ds किंवा त्याला आपण जर का ए म्हटलं तर स्मॉल सरफेस एरिया. आता गंमत अशी आहे की ज्यावेळेस इन्फायनाईट एरिया येत असेल त्यावेळेस मगाशी पण आपण डिस्कस केलंय आणि अजून एकदा सांगतो की आपल्याला टोटल चार्ज डायरेक्ट मिळत नाही, तर आपल्याला कुणाला हाताला धरून जावं लागतं, चार्ज डेन्सिटीला, ठीक आहे. जसं की लिनियर केसमध्ये लिनियर चार्ज डेन्सिटी होती लिनियर वायरमध्ये, इथं सरफेस एरिया म्हणून कोणती डेन्सिटी आली, सरफेस चार्ज डेन्सिटी. तो सिग्मा काय मिळाला आपल्याला, सरफेस चार्ज डेन्सिटी, सिग्मा सरफेस चार्ज डेन्सिटी, सिग्मा मिळाला आपल्याला सरफेस चार्ज डेन्सिटी, ठीक आहे. जर का मला चार्जच फाइंड आउट करायचा आहे, कोणता, या छोट्याशा एरियात आलेला चार्ज, या छोट्याशा एरियावरती, या पेजवरती जिथून मी पेन पास केला होता, हा छोटासा एरिया, या छोट्याशा एरियावरती किती चार्ज येईल, तर ते कोण सांगतं आपल्याला, सरफेस चार्ज डेन्सिटी. देअरफॉर सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा इज इक्वल टू चार्ज स्टोर्ड अपॉन एरिया, देअरफॉर चार्ज इज इक्वल टू सिग्मा इंटू ए. तुम्ही म्हणाल सर कोणतं नोटेशन वापरणार, ds वापरणार का ए वापरणार, आपल्या टेक्स्टबुकमध्ये ए एरियासाठी ए वापरले म्हणून आपण ए वापरूया तिथं, ठीक आहे. सो क्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू ए. क्लिअर आहे. चला जाऊयात पुढं. त्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड, बघा हा प्लेन सरफेस आहे, इलेक्ट्रिक फील्ड कसं येणार आहे, परपेंडिक्युलर टू दी सरफेस. इलेक्ट्रिक फील्ड कसं येईल, परपेंडिक्युलर टू दी सरफेस, बाहेर पण परपेंडिक्युलर, दोन्ही साईडला परपेंडिक्युलर टू दी सरफेस. तो इलेक्ट्रिक फील्ड या साईडला चेक केला तर तुम्हाला या डायरेक्शन मध्ये मिळेल, सेम एरिया वेक्टर पण या डायरेक्शन मध्ये. तो इलेक्ट्रिक फील्ड आला, एरिया वेक्टर आला. अगेन दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रिक फील्ड अँड एरिया वेक्टर. सो या दोघांमध्ये परत एकदा अँगल किती आला आपल्याकडे, 0, ठीक आहे. सो अँगल थीटा, अँगल बिटवीन ds बार म्हणा किंवा त्याला ए बार म्हणा, ए बार अँड दुसरं कोण रे, इलेक्ट्रिक फील्ड ई बार, इलेक्ट्रिक फील्ड ई बार. आणि तो अँगल थीटा किती आला आपला आता, 0, कॉस 0 इज इक्वल टू किती झाला आपला, 1. क्लिअर आहे. त्यानंतर जर का आपण पुढे गेलो तर आपल्याला आपलं टार्गेट काय माहिती आहे का, तिन्ही गॉस लॉ मध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायचे. कुणाला पकडून फाइंड आउट करायचे, गॉस लॉ, ठीक आहे, किंवा इलेक्ट्रिक फ्लक्स. गॉस लॉ नका म्हणू, इलेक्ट्रिक फ्लक्स. सो अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स, अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स काय सांगतो, फाय इज इक्वल टू बेसिक एकदम फॉर्म्युला, ई बार इंटू ए बार. तुम्ही म्हणा सर थांबा, मगाशी इंटिग्रेशन घेत होता, स्मॉल एरिया असेल तर इंटिग्रेशन, इथं आपण एरियाला डायरेक्ट ए वापरलाय म्हणून मी डायरेक्ट ए बार घेतो, ठीक आहे. सो फाय इज इक्वल टू ई इंटू ए इंटू कॉस थीटा, ठीक आहे. फाय इज इक्वल टू ई इंटू ए इंटू कॉस 0 आणि कॉस 0 1 झाला. सो फाय इज इक्वल टू ई इंटू ए, ठीक आहे. इक्वेशन नंबर 1, ठीक आहे. चला पुढं. आता बघा हे फ्लक्स एका साईडला येईल का दोन्ही साईडला येईल, फ्लक्स एका साईडला येईल का दोन्ही साईडला येईल, दोन्ही साईडला. सो टोटल फ्लक्स
ठीक आहे, किंवा आपण इथंच ऍड करूयात, परत कन्फ्युजन नको. टोटल फ्लक्स फाय इज इक्वल टू फ्लक्स कोणत्या पॉइंटला, ऍट पॉइंट पी, प्लस फ्लक्स कोणत्या पॉइंटला, ऍट पॉइंट पी डॅश. सो फाय इज इक्वल टू ई इंटू ए, फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन काय मिळालं आपल्याला, ई इंटू इंटिग्रेशन नका घेऊ, ई बार डॉट ए बार ऍट पॉइंट पी प्लस ई बार डॉट ए बार ऍट पॉइंट पी डॅश. ठीक आहे, दोन्ही साईडला थीटा किती आला आपला 0 cos 0 1. सो काय मिळालं रे आपल्याला, फाय इज इक्वल टू ई ए कॉस 0 प्लस ई ए कॉस 0. कॉस 0 तसाही 1 होणार आहे. सो फ्लक्स किती आला 2EA, इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, अकॉर्डिंग टू डेफिनेशन झालं मिळालं आपल्याला. आता पुढे जायचं आपल्याला अकॉर्डिंग टू गॉस लॉ. ठीक आहे, सो अकॉर्डिंग टू गॉस लॉ काय सांगतो, फ्लक्स ओव्हर क्लोज्ड सरफेस इज इक्वल टू टोटल चार्ज अपॉन एप्सिलॉन नॉट. तो टोटल चार्ज आपल्याला माहिती आहे क्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू ए, त्या ए एरियावरती असणारा टोटल चार्ज. ठीक आहे, सो टोटल चार्ज अकॉर्डिंग टू गॉस लॉ, फ्लक्स फाय इज इक्वल टू टोटल चार्ज क्यू बाय एप्सिलॉन नॉट. क्यू किती मिळाला आपल्याला, सिग्मा इंटू ए डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट, इक्वेशन नंबर 2. कंपेअर इक्वेशन 1 and 2. कंपेअर इक्वेशन 1 and 2. जर का दोघांना कंपेअर केला तर काय मिळेल बघा आपल्याला, इक्वेशन 1 कुठे गेला, 2EA इज इक्वल टू सिग्मा ए एप्सिलॉन नॉट. तो ए कॅन्सल झाला, ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कोणामुळं, इन्फायनाइट लॉंग चार्ज्ड प्लेन शीट. गंमत काय माहिती आहे का, गंमत अशी आहे की हा पॉइंट आपण शीटच्या बाहेर किती डिस्टन्सवरती कॅल्क्युलेशन केलंय हे कुठेच विचारात नाही घेतलं. म्हणजे मला ज्यावेळेस हे इलेक्ट्रिक फील्ड फाइंड आउट करायचं होतं किती डिस्टन्सवरती, तर आपल्याला डिस्टन्सचा विचार करायला सांगितला नाही. हे कोण सांगतंय, फॉर्म्युला सांगतंय. फक्त असं मेन्शन झालं पाहिजे जस्ट आउटसाइड, असं खूप लांब नाही. डिस्टन्स वरती डिपेंड नाहीये. सीईटीला क्वेश्चन विचारलाय, नीटच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलाय काय की ह्याच कन्सेप्ट वरती, आणि तिथं असा ऑप्शन बाहेर निघत होता, काय सांगितलं होतं की तो डिस्टन्स वरती डिपेंड आहे. शीट पासून आपण किती डिस्टन्स वरती जातोय त्याच्यावरती बिलकुल डिपेंड नाही. क्लिअर होतंय, सगळ्यांना समजतंय. सो आपले तीनही ऍप्लिकेशन झालेले आहेत गॉस लॉचे. पहिलं ऍप्लिकेशन कोणतं होतं, चार्ज्ड स्फिअर, कंडक्टिंग स्फिअर वरती. सेकंड, आजच्या लेक्चरला 2 बघितले, कोणकोणते, इन्फायनाइट लॉंग प्लेन शीट आणि वायर, इन्फायनाइट लॉंग चार्ज्ड वायर. तिघांवरतीही न्यूमेरिकल येऊ शकतात, तिघही एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. बोर्ड एक्झामला 3 मार्क्सला विचारतील. ठीक आहे, चला आपण निघूयात, पुढे जाऊयात. पुढे गेल्यानंतर आपल्याला नवीन कन्सेप्टला जायचं आहे आज, पोटेन्शियल एनर्जी. कुठे जायचं आपल्याला आज, पोटेन्शियल एनर्जी. चला लक्ष द्या. पोटेन्शियल एनर्जी काय आहे बघा. ऍक्च्युअल मध्ये आपल्याकडे 2 टाईपचे फोर्सेस आहेत. एका फोर्सला आपण म्हणतो कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, सेकंड वन इज अ नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. अँड कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आपल्याकडे परत 3 आहेत. एक आहे इलेक्ट्रोस्टॅटिक, सेकंड वन इज अ ग्रॅव्हिटेशनल, अँड थर्ड वन इज अ स्प्रिंग फोर्स. हे 3 फोर्स जे आहेत ते कोणते आहेत, कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहेत. तुम्ही म्हणा सर कॉन्झर्वेटिव्ह फोर्सचा फायदा काय, तोटा, ऍक्च्युअली ते असतं काय. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स मध्ये आपण जे वर्क सप्लाय करतो ते वर्क स्टोअर होतं इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. वर्क स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच एक्झाम्पल म्हणून सांगतो. ठीक आहे, जर का माझ्याकडे इथे एक चार्ज क्यू आहे, ठीक आहे, अँड इकडे एक टेस्ट चार्ज आहे क्यू नॉट. हे दोघंही निवांत आहेत, कारण जरी हा पॉझिटिव्ह असेल आणि हा पॉझिटिव्ह असेल, हा याच्या फील्ड पासून थोडासा लांब आहे, त्यामुळे हे दोघं शांत आहेत.
आणि जर का हे दोघं शांत आहेत तर ह्या सिस्टमची पोटेन्शियल एनर्जी मिनिमम आहे, आपण 0 पण म्हणू शकतो. कारण स्टेबिलिटी त्याच वेळेस येते ज्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी लो असते, कमी असते. ठीक आहे, आपण ते रीड करूयात. तो जसं मी याला इकडे घेऊन जाईल तसं जसा हा छोटा चार्ज या चार्जच्या फील्डमध्ये जाईल तसा हा या चार्जला काय करायला चालू करेल, रिपेल करायला चालू करेल. काय करायला चालू करेल, रिपेल. तरीही मी पुढे घेऊन जातोय म्हणजे काय सप्लाय करतोय, वर्क सप्लाय करतोय. काय सप्लाय करतोय, वर्क. आणि जर का ते वर्क सप्लाय होत असेल आणि मी थोड्या वेळानंतर याला आणून इथं ठेवला, याच्या फील्डमध्ये क्यू नॉट पकडून ठेवलाय. बघा, इथून इकडे घेऊन येताना हा याला माघारी ढकलत होता, तरीही मी याला पकडून घेऊन इथं आलो क्यू नॉटला. आता जर का मी याला सोडला तर हा पळतोय, कारण रिपल्सिव्ह फोर्स. म्हणजे जसा मी त्याला सोडल इथं असणारी जी एनर्जी आहे ती कशामध्ये कन्वर्ट झाली, कायनेटिक एनर्जी. म्हणजे जर का तो पळत असेल तर मी जोपर्यंत इथं पकडून ठेवलाय तोपर्यंत त्याच्यामध्ये काहीतरी एनर्जी होती, आणि ती एनर्जी कोणते, पोटेन्शियल एनर्जी. कळालं? सो पोटेन्शियल एनर्जी आपण ज्या वेळेस इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा स्टडी करू, ग्रॅव्हिटेशनचा स्टडी करू, स्प्रिंगचा स्टडी करू, त्यावेळेस काय लक्षात ठेवणार, वर्क जे आपण सप्लाय करतो ते कशासाठी वापरलं जातं, टू इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, थोडंसं आपण काय करूयात, टेक्स्टबुक रीड करू आपल्या 12वीचं. काही गोष्टी छान लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये, आणि मग आपण पुढे जाऊयात. ठीक आहे, बघा, आय थिंक दिसत असावं व्यवस्थित सगळ्यांना. हा बघा काय लिहिलंय, वी हॅव स्टडीड, हा, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इज द वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस टू अचीव सर्टन कॉन्फिगरेशन ऑफ चार्जेस इन अ गिवन सिस्टम. ठीक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इज अ वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अचीव अ सर्टन कॉन्फिगरेशन ऑफ चार्जेस. ठीक आहे, त्यानंतर सिन्स एव्हरी सिस्टम ट्राईज टू अटेन लोएस्ट पोटेन्शियल एनर्जी, ज्यावेळेस सिस्टम स्टेबल असते त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी कशी राहते, लोएस्ट. वर्क इज ऑलवेज रिक्वायर्ड टू बी डन टू चेंज द कॉन्फिगरेशन. जर का स्टेबल वरून अनस्टेबलला जायचं असेल तर कंपल्सरी आपल्याला वर्क काय करावं लागेल, सप्लाय. आणि सप्लाय केलेलं वर्क कशामध्ये स्टोअर होतं, इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, त्यानंतर नॉर्मल आहे, जास्त काही गरज नाहीये रीड करायची. हां, चला आपण आपल्या कामाला लागूयात. क्लिअर आहे सगळ्यांना? सो आता इथून पुढं आपल्याला काय करायचंय, जर का विचारलं पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करा, तर सिंपल आहे, वर्क डन. ठीक आहे, आपण जे वर्क सप्लाय करतो ते आपले कशामध्ये यूज केला जातो, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. हॅलो, परत एकदा, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. जे वर्क सप्लाय होतं ते एक्झिस्टिंग पोटेन्शियल एनर्जीला चेंज करण्यासाठी, एक्झिस्टिंग पोटेन्शियल एनर्जीला चेंज करण्यासाठी. क्लिअर आहे? सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन. वर्क डन कोण असतो, एफ बार डॉट डी आर बार. डी आर कोण आहे सध्या, आपली डिस्प्लेसमेंट. कारण का, वर्क डनचा बेसिक फॉर्म्युला काय, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, सो वर्क डन इज इक्वल टू एफ इंटू एस इंटू कॉस थीटा. क्लिअर आहे? हा फॉर्म्युला आहे वर्क डनचा. सो सध्या वर्क डन मी या मेथडने घेतो. ठीक आहे, चला निघूयात आपण पुढं. सो आपल्याकडे एक चार्ज आहे आणि तो चार्ज कोणता आहे, क्यू नॉट आहे. व्यवस्थित लक्ष द्या, इम्पॉर्टंट आहे, कन्सेप्ट खूप छान आहेत. चला निघूयात आपण पुढं. आपल्याकडे एक चार्ज आहे आणि तो चार्ज आहे प्लस क्यू. दुसरा एक चार्ज आहे, आत्ता जसं डिस्कस केला, तो क्यू नॉट. तो इथं आहे. समजा हा या दोघांमधलं जे इनिशियल डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आहे आपलं R1. किती आहे इनिशियल डिस्टन्स, R1. हा पॉईंट एला आहे. थोड्या वेळानंतर मी याला काहीतरी वर्क देतोय आणि त्याला या पॉईंटला घेऊन येतोय. क्यू नॉट इथं आला, पॉईंट बी ला आला, आणि आता या दोघांमधलं डिस्टन्स जे आहे ते आहे R2. ठीक आहे, म्हणजे मला याला R1 पासून R2 पर्यंत घेऊन यायचं आहे. पण घेऊन येताना काय सप्लाय करावं लागतंय, वर्क सप्लाय करावं लागतंय. कारण या दोघांमध्ये जो असणारा फोर्स आहे तो कोणता फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ठीक आहे, आणि तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन आहे. कारण का, दोघं चार्जेस कसे आहेत, लाईक चार्जेस आहेत. दोन्ही चार्जेस कसे आहेत, लाईक चार्जेस आहेत. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी जर का आपण फाइंड आउट करायला गेलो
तर काय मिळतो आपल्याला बेसिक फॉर्म्युला एफ बार डॉट डी आर बार. बघा एफ बार म्हणजे जो नॅचरल फोर्स आहे त्या दोघांमध्ये तो कोणता आहे, रिपल्सिव्ह फोर्स आहे. पण माझी डिस्प्लेसमेंट कशी होतीये, अगेन्स्ट दी फोर्स होतीये. म्हणजे डिस्प्लेसमेंट अँड फोर्स दोघे एकमेकांच्या कोणत्या डायरेक्शन मध्ये आहेत, अपोजिट डायरेक्शन मध्ये. म्हणजेच डेल्टा यू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय मिळाले आपल्याला, एफ बार एफ इंटू डी आर इंटू कॉस थीटा. बट बघा चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काय मिळाली, डी यू इज इक्वल टू एफ इंटू डी आर इंटू कॉस थीटा. बट थीटाची व्हॅल्यू किती आहे, बट थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. कारण रिझनला फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट दोघे एकमेकांच्या कोणत्या डायरेक्शन मध्ये आहेत, अपोजिट डायरेक्शन. हॅलो, आपण जो अप्लाय करतोय तो फोर्स या साईडला आहे, बट नॅचरल फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स दोघे एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये. कॉस 180 किती झाला रे, -1. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस एफ इंटू डी आर. ठीक आहे. आता थोडस ना व्यवस्थित लक्ष द्या. जर का मी इथं फोर्सचा फॉर्म्युला लिहिला, कोणत्याही पॉइंटला, या पॉइंटला लिहा फोर्सचा फॉर्म्युला आणि या पॉइंटला फोर्सचा फॉर्म्युला लिहा, दोघांमध्ये असणारा रिपल्सिव्ह फोर्स. ठीक आहे. सो पहिला R1च्या केसमध्ये जो पहिला रिपल्सिव्ह फोर्स येतोय तो फोर्स काय आला, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू क्यू नॉट बाय R1 स्क्वेअर. दुसरा F2 इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q2 बाय R2 स्क्वेअर. हे दोन्ही फोर्स सेम आहेत का डिफरंट आहेत, डिफरंट आहेत. मग इथं कोणता फोर्स वापरायचा, हा पहिला वाला वापरायचा का दुसरा वाला वापरायचा का दोघांचा एव्हरेज घ्यायचा. ना आपण पहिला फोर्स वापरू शकतो, ना दुसरा फोर्स वापरू शकतो, ना आपण त्याचा एव्हरेज घेऊ शकतो. याचं कारण काय, याचं कारण असं आहे, ठीक आहे, याचं कारण असं आहे, बघा लक्ष द्या व्यवस्थित, की मला जे वर्क डन फाइंड आउट करायचं आहे, ऍक्च्युअली मी वर्क डन फाइंड आउट करतोय ना, मला जे वर्क डन फाइंड आउट करायचं आहे ते वर्क डन काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. समजा डिस्प्लेसमेंट ही एवढी डिस्प्लेसमेंट आहे, इथलं डिस्टन्स इथून कुठून तरी R1 आहे, इथं डिस्टन्स किती आहे, R2 आहे. समजा मी इथून इथपर्यंत चाललो, हे छोटंसं डिस्प्लेसमेंट. या पॉइंटला जो असणारा फोर्स वर्क डन आहे तो इथला फोर्स F1 इंटू डिस्प्लेसमेंट स्मॉल dr. या पॉइंटला असणारा फोर्स किती मिळाला, फोर्स F2 इंटू डिस्प्लेसमेंट dr. या पॉइंटला असणारा फोर्स F3 इंटू dr. या पॉइंटला असणारा फोर्स F4 इंटू dr. म्हणजे प्रत्येक पॉइंटला असणारा फोर्स कसा आहे आपला, तर वेगळा आहे. त्यामुळं प्रत्येक पॉइंटला येणारं वर्क डन वेगळं आहे. कारण का, याच्या जर का मी हा पॉइंट पकडला, हे डिस्टन्स मी एवढं स्मॉल घेतलंय की ऍक्च्युअल मध्ये माझ्यासाठी ते पॉइंटच आहे एक. मग हा पॉइंट ह्या ओ पॉइंट पासून, समजा याला ओ म्हणा, ह्या ओ पॉइंट पासून समजा हा पॉइंट R डिस्टन्स वरती आहे. परत एकदा सांगतोय, खूप जास्त बारीक मायक्रोस्कोप लावून बघितलाय त्यामुळे हे एवढं दिसतंय. पण हे dr हे डिस्टन्स खूप निग्लिजिबल आहे माझ्यासाठी, पॉइंट मास आहे. पण तो पॉइंट मास ओ पॉइंट पासून किती डिस्टन्स वरती आहे, R. सो मग माझ्यासाठी या पॉइंटला एक छोटासा तुकडा आहे, या पॉइंटला येणारा फॉर्म्युला फोर्सचा काय असेल, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू नॉट बाय R स्क्वेअर. आणि मग छोटीशी डिस्प्लेसमेंट किती झाली, dr. एक उदाहरण सांगतो. हे जे दोन डिस्टन्स आहेत, आता सध्या मी कुठे आहे, तर हडपसरमध्ये पुण्यात आहे आणि मला मुंबईला चाललोय. मी बघा, मी पुण्यात आहे आणि मी मुंबईला चाललोय. ठीक आहे. जर का मी पुण्यात आहे आणि मुंबईला चाललोय असा विचार करा, मोठा विचार करा. आणि जर का मी माझ्या घरातून दरवाजापर्यंत गेलो तर मी मुंबईच्या साईडनं चाललोय का, तर याचा आन्सर आहे यस. कारण गेलोय ना, काही ना काहीतरी डिस्टन्स कव्हर केले, स्मॉल डिस्टन्स dr. पण मी ते कन्सिडर करण्या एवढं, म्हणजे माझ्यापासून मुंबई 200 किलोमीटर होती, मग आता ती किती राहिली, 200 किलोमीटर राहिली ना. म्हणजे डिस्प्लेसमेंट होतीये का, तर याचा आन्सर आहे यस. कन्सिडरेबल झाली आहे का, नाही. त्यामुळं मी जर का विचार करायला लागलो तर हा पॉइंट आणि हा पॉइंट आता माझ्या घरातल्या हिशोबाने विचार केला तर वेगवेगळे आहेत का, याचा आन्सर आहे यस.
मुंबईच्या पर्स्पेक्टिव्हने विचार केला तर दोन वेगळे आहेत का? नाही. क्लिअर आहे. सो मुंबईच्या दृष्टीनं माझं हे डिस्टन्स किती आलं? आर, जे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. पण घरातल्या दृष्टीनं हे डिस्प्लेसमेंट किती आला? डी आर. त्याच्यामध्ये काहीतरी गॅप आहे. कळालं? मग मी सगळ्यात छोट्या 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 अशा डिस्टन्सची काय करत जाणार? वर्क डनची ऍडिशन. थोड्या वेळानं मी इथं आलो, हे डिस्टन्स माझ्यासाठी किती आहे? आर, डिस्प्लेसमेंट डी आर. हे डिस्टन्स आर, डिस्प्लेसमेंट डी आर. आणि या सगळ्यात छोट्या 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 वर्क डनची काय करणार मी? ऍडिशन. अँड ऍडिशन म्हणजेच काय असणार? इंटिग्रेशन. कळालं? सो इथं फोर्स कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल आहे? व्हेरिएबल आहे. मग तुम्ही म्हणा सर व्हेरिएबल असू द्या. प्रॉब्लेम असा झाला की हा पण व्हेरिएबल आहे आणि हा पण व्हेरिएबल आहे. क्लिअर आहे. मग जर का स्मॉल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, स्मॉल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किंवा वर्क डन पण लिहू शकता. ठीक आहे. स्मॉल वर्क डन डी डब्ल्यू इज इक्वल टू डी डब्ल्यू पण लिहू शकता इथं आपण. ठीक आहे. स्मॉल वर्क डन डी डब्ल्यू. तो स्मॉल वर्क डन डी डब्ल्यू इज इक्वल टू काय मिळाला रे? मायनस फोर्स एफ इंटू डी आर. जर का इथं आपण विचार केला छोटीशी डिस्प्लेसमेंट डी आर, ही छोटीशी डिस्प्लेसमेंट किती झाली? डी आर. ओ पासून हे डिस्टन्स किती मिळणार आपल्याला? आर. सो चार्जला क्यू नॉटला या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झाली? डिस्प्लेसमेंट डी आर होण्यासाठी किती वर्क करावं लागेल? स्मॉल वर्क डी डब्ल्यू. एफ इज इक्वल टू किती आला रे आपल्याकडे? एफ इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू क्यू नॉट बाय आर स्क्वेअर. कारण फोर्स या दोघांमध्ये आहे ना, इथे एक चार्ज आहे आणि आता हा चार्ज इथपासून इथपर्यंत आलाय. तो फोर्स मिळाला. डिस्प्लेसमेंट पण माहिती आहे. सो स्मॉल वर्क डन इज इक्वल टू मायनस एफ ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याकडे आली आहे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू क्यू क्यू नॉट बाय आर स्क्वेअर इंटू डी आर. हे वर्क डन स्मॉल मिळालं का टोटल मिळालं? स्मॉल वर्क डन मिळालं. जर का मला टोटल वर्क डन फाइंड आउट करायचं असेल, टोटल वर्क डन कसं मिळेल रे? इंटिग्रेशन डी डब्ल्यू म्हणजेच टोटल वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन मायनस 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू क्यू क्यू नॉट बाय आर स्क्वेअर इंटू डी आर. ठीक आहे. फायनल पोझिशन कोणती आहे? R2. इनिशियल कोणती आहे? R1. फ्रॉम R1 टू R2. फ्रॉम R1 टू R2. कारण लिमिट आहे ना, मला इथपासून निघायचं इथपर्यंत पोहोचायचं फ्रॉम ए टू बी. ठीक आहे. सगळे कॉन्स्टंट बाहेर काढा. वर्क डन इज इक्वल टू मायनस 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू क्यू नॉट इन ब्रॅकेट किंवा इंटिग्रेशन R1 टू R2 डी आर बाय आर स्क्वेअर. डी आर बाय आर स्क्वेअर. इंटिग्रेशन 1/r स्क्वेअर. बघा याला जर का थोडंसं खूपच डिटेलमध्ये जायचं म्हटलं, ज्याचा मॅथ्स नाही आहे त्याच्यासाठी, मॅथ्स आहे त्यांना तर डायरेक्ट आन्सर येईल. ठीक आहे. सो इंटिग्रेशन x टू पॉवर n dx इज इक्वल टू x टू पॉवर n प्लस 1 डिवाइड बाय n प्लस 1 प्लस सी लिहायची गरज नाही आहे कारण हे डेफिनाइट इंटिग्रेशन आहे. ठीक आहे. इथं r टू पॉवर किती आहे रे? इंटिग्रेशन r टू पॉवर -2 dr इज इक्वल टू r टू पॉवर -2 प्लस 1 डिवाइड बाय -2 प्लस 1. सो r टू पॉवर -1 डिवाइड बाय -1 -1/r. ठीक आहे. सो याचं इंटिग्रेशन काय आलं आपलं? -1/r. इथं व्हॅल्यू पुट करा. मायनस साईन डायरेक्ट बाहेर काढा. मायनस मायनस काय झाला? कॅन्सल. ठीक आहे. सो शिल्लक काय राहिला चेक करा फटाफट. शिल्लक काय राहतोय चेक करा. वर्क डन इज इक्वल टू क्यू नॉट बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट इन ब्रॅकेट 1/r टू इनिशियल पहिलं डिस्टन्स R1, फायनल किती मिळाला आपल्याला? R2. आपण कॅल्क्युलेशन करताना कसं करतो तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. काय मिळाला रे? वर्क डन इज इक्वल टू क्यू नॉट बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट इन ब्रॅकेट 1/r2 मायनस 1/r1. काय मिळाला? वर्क डन. बट वर्क स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. बट work stored in the form of potential energy. ऍक्च्युली पोटेन्शियल एनर्जी नाहीये, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. कायम लक्षात ठेवा, पोटेन्शियल एनर्जीला चेंज करतो कारण एक्झिस्टिंग पण काहीतरी पोटेन्शियल एनर्जी होती ना, हा इथं होता. मे बी या दोघांमध्ये काहीतरी पोटेन्शियल एनर्जी असेल. इथून पुढे किती वाढली आहे
त्याचं कॅल्क्युलेशन केलं आपण. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू क्यू क्यू नॉट बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट इन ब्रॅकेट 1 बाय R2 मायनस 1 बाय R1. ठीक आहे. तुम्ही म्हणाल सर जर का असं झालं तर, मगाशी तुम्ही इन्फायनाईट वरती छान गप्पा मारत होतात. ठीक आहे. सो जर का असं झालं की हा या चार्ज पासून हा चार्ज एवढ्या डिस्टन्स वरती आहे, एवढ्या डिस्टन्स वरती आहे की याचा इफेक्ट या पॉइंटला निग्लिजिबल आहे. म्हणजेच काय झाला, हे R1 डिस्टन्स आपल्यासाठी काय झालं, इन्फिनिटी. R1 डिस्टन्स आपल्यासाठी काय झालं, इन्फिनिटी. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, पहिला तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला घ्या. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी क्यू क्यू नॉट डिवाइड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट, पुढं 1 बाय R2 मायनस 1 बाय R1. ठीक आहे. इफ R1 इज इक्वल टू इन्फिनिटी, इन्फिनिटीचा मिनिंग परत एकदा, किती डिस्टन्स, या चार्जचा इफेक्ट या पॉइंटला कसा झाला पाहिजे, निग्लिजिबल. ठीक आहे. अँड मग इथं R1 ला इन्फिनिटी म्हटलं तर R2 ला R2 म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू, R, कारण एकच R आला ना. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू क्यू क्यू नॉट बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट इन ब्रॅकेट 1 बाय R मायनस 1 बाय इन्फिनिटी. 1 बाय इन्फिनिटी ऑलवेज किती येतो, 0. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू क्यू क्यू नॉट बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू 1 बाय R. याला व्यवस्थित लिहा. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 1 बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू क्यू क्यू नॉट बाय R. आता लक्ष द्या, कुठून आलाय, इन्फिनिटीवरून. तो इन्फिनिटीला पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे, याची 0. याच्या पोटेन्शियल एनर्जी दोघांची प्रॉपर्टी आहे ना, पण याच्यापासून हा इन्फिनिटीला होता. यांच्या सिस्टमची इनिशियल पोटेन्शियल एनर्जी किती होती, 0. म्हणजे चेंज काय असतो आपल्याकडे, हा चेंज असतो आपल्याकडे फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल इज इक्वल टू 1 बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू क्यू नॉट बाय R. ठीक आहे. पण इनिशियल पोटेन्शियल एनर्जी किती झाली आपली, 0, कारण तो खूप लांब होता ना. तो फायनल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 1 बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू क्यू क्यू नॉट बाय R. हॅलो, हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे, पण ॲब्सोल्यूट पोटेन्शियल एनर्जी कधीही मिळत नाही. ॲब्सोल्यूट म्हणजेच काय, फक्त पोटेन्शियल एनर्जी, ती कायम काय असते, चेंज असतो. मग तुम्ही म्हणा सर इथं कशी काय आले, कारण चेंज आणताना आपण इनिशियल किती घेतली, 0. म्हणजेच याला आपण असंही म्हणू शकतो विथ रिस्पेक्ट टू इन्फिनिटी. म्हणजे दुसरा पॉइंट आहे, ज्यावेळेस आपण फक्त पोटेन्शियल एनर्जी म्हणतो त्यावेळेस दुसरा पॉइंट आहे, पण आपण तो कन्सिडर करत नाही. म्हणजेच तो कुठे, इन्फिनिटीला पोटेन्शियल एनर्जी 0. पण कायम लक्षात ठेवायचं, पोटेन्शियल एनर्जी कशी येते, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. चला, समजला असेल. नेक्स्ट लेक्चरला आपण पोटेन्शियलचा कन्सेप्ट पूर्ण स्टडी करणार आहे. ठीक आहे. चला, स्टडी करा छान. ऑल दी बेस्ट.